परवा 4 दिवसापाठीमाग फाईट झालेली आणि हिंद केसरीचा गुलाल आज कपाळाला लागला. शेठजी नमस्ते. सगळ्यात महत्वाचं की हे बैलगाडी शर्यत सोडायला लागला होता तुम्ही आणि आज जे कमबॅक झालं आणि हिंद केसरीचा गुलाल मिळाला, काय सांगचाल? हिंद केसरीचा गुलाल म्हणजे लक्षात आख्या टीमचं नियोजन झालं, त्यातून हा यश मिळालेला आहे. मी काय म्हंटल त्या दिवशी परवा तुम्ही पुशेगावचा हिंद केसरी असणार म्हटलं नाही बोललेला त्याला पण कुठेतरी यश मिळालं. नक्कीच या ठिकाणी मित्रांनो कुंभार म्हटलं होतं राजू पाटलांना आणि कुंभारानं घडवून दाखवलं आणि आज हिंद केसरीचा गुलाल लागला. लक्ष पुन्हा धावणीला आला, काय सांगचाल? नाही तेच मी बघायला गेलो तेव्हा मी झालो तू बोललो, पण 100% लक्षानं मला आशीर्वाद दिला. मी म्हणेन की लक्ष माया धावणीला आला. त्या दिवशी अंगाव काटा आला होता, लक्षाचं आपण नाव काढलं. आज काय दोन्ही बैलांविषयी काय बोलचाल? दोन्ही बैलांविषयी नाही, दोन्ही बैल चांगली पळाली, दोन्ही बैल कटून पळते ती, एका मनानं पळते ती. त्यामुळं 100% इथून पुढे आपली ही गाडी पळत. आधी म्हणजे थोडे 1-2 मैदान आम्ही गॅप घेऊ, पण 100% हीच गाडी पळत आमची. नक्कीच मित्रांनो बघा, वडकीचं हिंद केसरी असेल किंवा आज पुशेगावचं हिंद केसरी साध्य करून दाखवलं. गट सेमी आणि फायनल जबरदस्त पळाली गाडी. डॉक्टर काय आज खऱ्या अर्थानं डॉक्टरांचं पण फार मोठं श्रेय, काय सांगताल? आज हा मान किती पैसे असलं, त्या दिवशी आम्ही मुलाखतीला आलो, तुम्ही खुशीनं आम्हाला पैसे टाकलं. दिलदार तुम्ही दिलदार झाला. आज सेवागिरी महाराजांनी तुम्हाला दिलदार करून टाकलं. शेठ आणि मी क्षेत्रात ज्या दिवशी उतरलो थोडं माईकवर, त्या दिवसापासून आम्ही म्हणजे कधीच कुणाला 1 रुपयानं कधी आम्ही बार्गेनिंग केलं नाही. जो कोणी म्हणेल तेवढं आम्ही पैसे दिले. भले ड्रायव्हर असो, सुट्टी मेकर असो, कोणी असो, आम्ही कुणाला नाराज नाही केलं. देव कोणत्या रूपाने येईल सांगता येत नाही, त्याच्यामुळे आम्ही कधीच कुणाला कमी केलं नाही. आम्हाला आज सेवागिरी महाराजांनी आशीर्वाद दिला, प्रसाद दिला, आम्ही समाधानी खूप. शेठजी नक्कीच घरचा काय आज अनुभव असेल आणि घरच्या व्यक्तींचं काय प्रतिक्रिया असेल? जी व्यक्ती म्हणत होते की नको हे ना, नको हे क्षेत्र, नाही आता प्रतिक्रिया तर वडकी मैदानात दिले, पण आताची अशी आहे की जे करायचं ते तुम्ही तुमच्या मनाने केलं, पण यश मिळवून दाखवलं हे समाधान आहे. दादा काय काय अनुभव? कसं होतं माहिती आहे का, सेवागिरीपासनं सेवागिरी महाराज पहिल्यापासनं ह्यांनी आज सेवा केली म्हणून 1 नंबर आज ह्यासनी भेटलेला आहे. आज ह्यांचा बी आज बोलतोय आज का ह्यांनी सेवा केली आणि कडेपासून ह्या दिवसापासून 1 नंबरच बैल राहणार. हाई माझी मनापासून म्हणजे आज सेवागिरी आज जो 1 नंबर करी का नाही, कडेपासून शेवटपर्यंत 1 नंबर हा बैल करत राहणार ही माझी अपेक्षा आहे. मित्रांनो बघा, हा मान सन्मान आणि याच्यावरती पडलेला गुलाल कितीतरी लाखो करोडो रुपयाच्या किमतीपेक्षा आणि श्रीनाथ ज्वेलर आंबेगाव आणि राजू पाटील वाटेगावकर आगाशिवकर, राजू पाटील आगाशिवकर यांचं नाव या महाराष्ट्रभर दुमदुम बैल 1च नंबर का ना, कुठे बी जाऊ द्या 1च नंबर का ना. शेवागिरी 1 नंबर म्हटलं का नाही, पुढच्या वर्षी हा बैल गुलालात राहणार हे माझं स्वप्न आहे. मित्रांनो बघा, आणि नक्कीच धन्यवाद. बैलाकडे जायचं असेल बोला सेवागिरी महाराजांच्या नावाने जय मला. 2 शब्द बोला तुम्ही. आज अतिशय आनंद झालेला आहे. शेठचं आमचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे आणि असंच गुलाल आम्हाला मिळत राहो ही सेवागिरी महाराज चरणी आमच्या प्रार्थना आहे. कायम राहणार. मित्रांनो मालकाचं मन निर्मळ असलं की गुलाल त्याच्या दावणीला असतो आणि हे सिद्ध करून दाखवलं. आपण परवा म्हटलं होतं कमी वेळात कमी एकदम किती किमतीचा बैल घेतला होता सांगा? बैल आपण 1,71,000 रुपयाला घेतला होता. बघा मी म्हटलं होतं त्या दिवशी बाईट मध्ये करोडो लाखो रुपयाच्या किमतीपेक्षा आजचा हा गुलाल फार मोठा महत्वाचा आहे. सेवागिरी महाराजांच्या